नमस्कार मंडळी, मी ईशा संस्कार भारतीच्या दिवाळी परिवार मेळावा कार्यक्रमात आलो आहोत तर कार्यक्रमाचा आणि पदार्थांचा आस्वाद घेऊया. चला तर. दिवाळी आणि दिवाळी गाय पाडकाच्या मुखात मेथीची पोळी. तुमका सगळ्याक खबरच आसा की फाटल्या दिसांनी दिवाळी आमी सगळ्यांनी खोशयेन मनयली. आता दिवाळी म्हळ्यार उजवाडाची, खोशयेची, उमेदीची आणि सगळ्यांनी एकठांय जावन मनोवपाची अशी खाशेली परब विवाद घेतात. देव देवतांची पुजा करतात आणि संस्कार भारती आमकां हेच सांगतात की आमच्या सैमाची पुजा करात, जाणट्याचो आशिर्वाद घेयात, देव देवतांची पुजा करात आणि आमचो सैम जपात आणि आमच्या भितरलें मनीसपण सांबाळात. तुमकां सगळ्यांक संस्कार भारतीच्या वतीन आयच्या ह्या दिवाळी परिवार मेळाव्यात म्हजो पाळी मोगाचो नमस्कार आणि मना काळजा सान सगळ्यांक मुनमुनीत येवकार. मडगांव विभाग आयोजित दिवाळी परिवाराच्या निमित्ताने जास्त वेळ न काढता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपणा सर्वांचे माझे मनापासून, अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि माझे नाव शर्मिला प्रभू. सुरुवातीला आपण या कार्यक्रमाची सुरुवात ध्येयगीताने करूया. निरिमा, नीता, मेहक मेहक आतमध्ये गेली. निरिमा, नीता आपण सगळेजण मिळून ध्येयगीत सादर करूया. अनुया यानंतर नटराज पूजन हो. संस्कार भारते नवजीवनं साधयति संस्कार भारते नवजीवनं प्रणवपूर्णं प्रगतिशीलं प्रखर राष्ट्रविवर्धकं शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोत्तमं साधयति संस्कार भारते नवजीवनं. निलिमा विषय लक्ष्मी येते करोतीची प्रार्थना शुभं करोति म्हणा मुलानो शुभं करोति म्हणा शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं दीपका आणि कुंडलमोती नमस्कार रिवाज आहे जुना, रिवाज आहे जुना. शुभं करोति म्हणा मुलानो शुभं करोति म्हणा शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं.
ईश्वर याबद्दल आपल्या सर्वांना माहिती करून द्यावी. आम्ही सगळं काही फराळ करतो. कोणाकडे चकल्या राहतात, कोणाकडे चिवडा राहतो किंवा सगळं करतो. की सगळ्यांनी आपापल्या घरी जे केलं असतं आपण फराळ, त्याचा स्वाद सगळ्यांनी घ्यावा. हा त्याची मागची संकल्पना आहे. आणि सगळ्यांनी आपल्या घरी जे केलं असतं ते थोडं थोडं घेऊन यावं आणि सगळ्यांनी मिळून खावं. ह्यालाच आम्ही दिवाळी परिवार मेळावा म्हणतो. पण मध्यंतरी आम्ही दिवाळी परिवार मेळाव्यात बाकीच्यांना पण आम्ही सामील करून घेण्यासाठी कोणाला बोलवलं जातं ते आपले येऊ, मी कशाला येऊ असं म्हणतात. त्यामुळे आम्ही एक असं ठेवलं की पोह्यापासून दिवाळीला महत्त्व असतं ते पोह्यांचं, आणि पोह्यापासून काहीतरी पदार्थ करायचे यावर आम्ही ती स्पर्धा ठेवली. त्यामुळे आता नवीन चेहरे मला इथे दिसत आहेत, त्यांनी पण आमच्या संस्कार बाबतीत सामील व्हावं अशी त्यांना विनंती करते. आणि दिवाळी परिवार मेळाव्यात तुम्ही सगळेजण सामील झालात आणि तुमचं मी तुम्हाला धन्यवाद देते. आणि जास्त काय बोलत नाही, माझं 2 शब्द इथे संपवतो. थँक्यू. धन्यवाद रम्याताई. आता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. म्हणजे ऑलरेडी तुम्ही मांडून ठेवलेलं आहे. ही स्पर्धा आहे पोह्यापासून तिखट वाणी घरी करून आणलेलाच आहे, आणलेला आहे. आणि आपण जे काही ज्यापासून पदार्थ केलेला आहे किंवा कृती आपण ती लिहून मांडून ठेवलेली आहे. ही एक नियम होता. आम्ही अशी उभी करा करा सुरुवात करा. चालेल करा करा सुरुवात करा. मार्क वैष्णवी तू येऊ नाही तुमचं बस. पोळी नाका खा. संस्कार भारती मठग्राम समिती आणि गोवा प्रांत आम्ही संस्कार भारती मठग्राम समितीच्या तर्फे आम्ही दिवाळी परिवार मेळावो साजरो केलो. हांगा मनयलो बरे भशेन. सगळे खाता सगळे बरे वेगळे वेगळे पदार्थ फोवा बसून वेगळे वेगळे पदार्थ केल्या. कॉम्पिटिशन दवरिल्लें, प्रायजां जालीं आनी हांव आतां खावपाचो लुत्फ घेता. सामकें मज्जेन खाता. खरेंच बरें जालें, सगळेंच बरें जालें. स्पेशली गुलाब जामून सामकें हांवें 4 खाल्ले आनी आतां
आमी फाटले आनी खूब कितें आसा सगळें बरें जालें तिखट गोड सगळें बरें आसा चमचमीत तुमी येया नेक्स्ट इयर खावपाक संस्कार भारती नमस्कार संस्कार भारती मटगांव विभागातर्फे आज आम्ही हांगा दिवाळी परिवार मेळावो साजरो केलो दर वर्सा करतात तसो ह्या वर्सा गेल्या वर्सा आमी सगळो ऑल गोवा एकठांय आमी केल्लो ह्या वर्सा आमी मटगांव विभागाचो दवरला तितून आमी थोड्यो काही स्पर्धा दवरल्यो पाककला स्पर्धा तितून आनी पार्टिसिपेट केले आनी प्रायजाय जिखली ह्या अंतर्गत ह्या धर्मान आमकां खुबशे लोक अजून आमचे संस्कार मित्र जावपाक आमकां मेळ्ळे संस्कार भारती एक बरी सारकी संस्था आनी बरें काम करता आज आमी दिवाळी परिवार मेळाव्यान आमी जे मेंबर्स आशिल्ले ते आमी स्पर्धेंत भाग न घेता आमी वेगवेगळे पदार्थ करून हाडिल्ले ते आमी एकठांय बसून सगळे आमी तेजो आस्वाद घेतलो खूब बरें दिसलें एकमेकाचे विचार आदान प्रदान जातात आमचे संस्कार भारतीचे प्रचार जाता सगळे कडेन आनी सगळे कडेन ते पावता लोकांक कळटा खुबशे लोक बेश्टे स्पर्धेंत भाग न घेता सग पळोवपाक म्हूण आयिल्ले तांकां आमची संस्था आवडली आनी तुमी यात आमकां सामील जायात अशें म्हाका देव बरें करूं संस्कार भारती मडगांव विभागाचो दिवाळी परिवार मेळाव्यात आतां आमी सगळीं खावपाक बशिल्ले आसात सगळ्यांनी सुंदर अशें पोह्या पासून फोवा पासून दिवाळेक जो आमी फोव खातात ताजे पासून पदार्थ करून हाडिल्ले आसात आनी ताजे शिवाय चटणी चकली आनीक उसळ गुलाब जामून ताजे नंतर उपीट ह्या सारके पदार्थ हांगा हाडिल्ले आसात गाजराचो हालवो आसा आनी सगळे तरेचे पदार्थ इतले सुंदर आसात पोटभर आमी खाल्ले आसात आनी खरेंच हो परिवार मेळावो इतलो आनंद दिता की प्रत्येक वर्स हांगा येनशें दिसता आनी तुमकां सगळ्यांकूय सांगता की तुमी मुद्दम सगळीं हाका संस्कार भारतीक जॉयन जायात परिवाराक जॉयन जायात आनी हो परिवार मेळावो कसो जाता हाजो खरेंच तुमी येवन अनुभव घेवचे अशें हांव सगळ्यां लागीं मागतां आनी वर्सान वर्स हो परिवार मेळावो असोच चलत रावतलो आनी तुमी येवन ताजो अनुभव घेवचो अशें सांगून हांव म्हजे 2 शब्द सोंपयतां मटग्राम आमी वर्सान वर्स हो दिवाळी परिवार साजरा करता आनी आमी प्रत्येक जाणा कार्यकर्ता म्हणटा ती एक पदार्थ घेवन येता म्हणजे आपल्याक आवडटे कितें आसा तें घेवन येता म्हाका वर्सान वर्स आंबाड्याची चटणी करून सांगता जालें नमस्कार संस्कार भारती सगळे संस्कार भारती गोवा प्रांत म्हणून गोवा विभाग म्हणून दिवाळी परिवार मेळावो करता संस्कार भारतीचे 6 त्योहार आसात तो हो एक दिवाळी परिवार मेळावो एक करता हेजो उद्देश असो आसा की दिवाळेच्या नंतर जे कितें उरिल्लें आसता ते सगळे हांगा हाडून खावपाचें आसता म्हणजे सगळे दिवाळी परिवार सगळे परिवार हांगा येवन फाव करून खाता नमस्कार संस्कार भारतीच्या दिवाळी परिवार मेळाव्याक सगळे आमी हांगा जमिल्ले आसा आनी सगळे कार्यकर्त्यांनी विविध तरेचे बरे चविश्ट अशे पदार्थ करून हांगा हाडिल्ले आसात संस्कार भारतीन आणखी न्यू मेंबर जॉईन जावचे आनी ह्या जे सगळे कार्यक्रमाचो आस्वाद घेवचे अशें हांव सगळ्यांक विनंती करता धन्यवाद नितान सांगले मरे संस्कार भारतीचे 6 उपक्रम आसता ते 6 उपक्रमांतलो दिवाळी परिवार मेळावो एक तातले उद्देश हे आसता की दिवाळी जाल्ली आसता आनी प्रत्येकाच्या घरान कितें फराळ केल्लो आसा ते फळार उरिल्लो हाडून आमी गोपाळ कालो करताले पळय तशें श्री कृष्णान तसो गोपाळ कालो केल्लो तसो तो आमी हाडून विविध प्रकार सगळे जे घरान कितें केल्या ते एकत्र बसून खावपाचे आनी ताजो फराळाचो सगळो आस्वाद घेवपाचो नमस्कार मंडळी आम्ही आज आलो आहोत दिवाळी परिवार मेळावा संस्कार भारतीच्या कार्यक्रमाला तर आज आम्ही इथे वेगवेगळे पदार्थ पारंपरिक बनवून आणले आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या घरून वेगवेगळे पोळ्यांपासून बनवलेले पदार्थ हे बघा हे इथे आंबाड्याची चटणी हे बटाट पोहे हे गोड पोहे गाजरचा हलवा चकल्या चिवडा आणि उसळ आणि हे गावठी पोह्यांचे गोड पोहे हे पारंपरिक दिवाळीला ह्याचं फार महत्त्व आहे आणि हे शिरा आहे गोड
गुलाबजाम हे असे पदार्थाचे आपल्याला पारंपरिक पदार्थाची चव घ्यायला भेटते आणि या प्रोग्राममध्ये येऊन मला बरं आनंद वाटतो. सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रोग्राम साजरा केला. ते बिझी असतं. शरद शिरोडकर हे नवीन संस्कार मित्र आहे. तिसरं बक्षीस मिळालेलं आहे. आपण टाळ्या आणि त्यांचं अभिनंदन करूया. नम्रता पै बक्षीस मिळालेले आहे. दुसरी क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. ती जोरदार टाळ्या. या 2 नंबर त्यांची मुलगी नम्रता पै त्यांची मुलगी. सुशी म्हणजे तिखट पदार्थ. पोह्यापासून तिखट पदार्थ आणि नाव त्यांचं सुशी. सगळ्या भाज्या घालून तसं आता मुलं खात नाही ना भाज्या वगैरे. प्रत्येक भाजी गाजराची बीट घालून केली. प्रत्येक आपण पोहा घालून केला. आता मुलगी पोहे बी खायना नाही. सगळे भाज्या घालून तुम्ही ती सुशी तयार केली. त्यातून पोहे मागीर शेंगदाणे डाळ वगैरे सगळं भाजून मग त्याच्यात गूळ घालून सगळे घालून पोहे घालून भाजणीचे पोहे केले. इकडे संस्कार भारतीची मटग्राम विभागाची प्रमुख अनुया याबद्दल सांग. संस्कार भारतीचे मला प्रदान करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये मी आनंदाने स्वीकार केला यासाठी धन्यवाद. ह्याला नंबर दिला. तुम्ही सर्वांनी खूप छान पदार्थ बनवले. ते सर्वांची चव सुद्धा खूप सुंदरच झाली होती. पण आम्ही जे काही तुम्हाला 2 किंवा मार्क्स दिले आहेत त्यामध्ये आम्ही पदार्थ पाहिला की पदार्थ कसा आहे. त्यानंतर आम्ही त्या पदार्थाची जी तुम्ही काही सामग्री किंवा जे काही तुम्ही त्याच्यात वापरला आहात इंग्रेडियंट्स ते कसे आहेत म्हणजे ते पौष्टिक आहेत का ते कसे आहेत ते सुद्धा पाहिलं. त्याची सुद्धा पूर्ण त्याचं परीक्षण केलं. त्यानंतर तुम्ही जी मांडणी केली आहे त्याची रचना कशी होती त्या रचनेला सुद्धा खूप महत्त्व होतं. कारण खूप सुंदर रचना केल्या होत्या. 2 ज्या ह्यानी केल्या होत्या म्हणजे डेकोरेशन केलं होतं. दिवे सुद्धा लावले त्यांच्या दिवाळीच्या निमित्ताने. सगळी ती छान मांडणी केली होती. आणि त्यानंतर मुख्य म्हणजे चव सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे नुसतं मांडणी आणि पदार्थ नाही तर चवीला सुद्धा आम्ही परीक्षण केलेलं आहे. चव कशी आहे म्हणजे ज्या तऱ्हेने ताईने सांगितलं की त्यामध्ये गाजर बीट हे जे पौष्टिक पदार्थ त्यांनी वापरलेले आहेत त्याची सुद्धा आम्ही नीट अशी परीक्षण केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही हे गुण दिलेले आहेत. आई आपल्या मुलाला खायला घालताना ज्या ममतेने करेल आणि जी सामुग्री वापरेल तर माझ्या मुलाला ताकद मिळायला पाहिजे. माझ्या मुलाला आता थंडी आहे मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपण गावठी म्हणजे आपल्या घरगुती पदार्थ कसे वापरू किंवा जो पदार्थ आता स्पर्धेसाठी काय तर पोहा सांगितलेला आहे तर त्याच्यात इन्ग्रेडियंट पोहा जास्त पाहिजे. कारण पोह्यापासून आपण तयार करणार मग तिथे दुसरी हे जास्त वापरता कामा नये. त्याचा भाग जास्त पाहिजे हा एक मुद्दा झाला. परत तळणं म्हणजे डीप फ्राय जर केलं ना आपण तर ते आता जास्त खाऊन उपयोग नाही. कारण पहिल्यासारखी आपण आता धावधाव करत नाही. त्याच्यामुळे साधं सोपं खाणं जितकं आपण देऊ तेवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.